स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। नागोठण्यातील कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा उत्साह। दर्यादेवाला नारळ अर्पण करून मासेमारीला पुन्हा सुरुवात। श्रावणी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांचा सर्वात मोठा आणि जिव्हाळ्याचा सण असलेली नारळी पौर्णिमा नागोठणे कोळीवाड्यात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी कोळी समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषा, बँडचा गजर आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण कोळीवाडा उत्साहाने दुमदुमून गेला। नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांनी समुद्र किनारी जाऊन दर्यादेवाचे विधिवत पूजन केले। खवळलेल्या दर्यासागराला नारळ अर्पण करून दर्या शांत व्हावा, मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या नौका आणि कोळी बांधव सुरक्षित राहावेत अशी प्रार्थना करण्यात आली। कोळी समाजासाठी दर्या म्हणजे केवळ समुद्र नाही तर माता पिता आणि जीवनाचा आधार आहे। दर्यावरच कोळी समाजाची उपजीविका अवलंबून आहे। मासेमारीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेक कोळी कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो। त्यामुळे नारळी पौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून कोळी समाजाच्या श्रद्धा, परंपरा आणि जीवनाशी जोडलेला अत्यंत भावनिक दिवस मानला जातो। पावसाळ्यात काही काळ मासेमारी बंद असते। नारळी पौर्णिमेनंतर समुद्राची पूजा करून कोळी बांधव आपल्या नौका पुन्हा दर्यात घेऊन जातात आणि मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात करतात। त्यामुळे या दिवसाची कोळी बांधवांना विशेष आतुरता असते। या निमित्ताने नौका व होड्या आकर्षक पद्धतीने सजवण्यात आल्या। सर्व कोळी बांधव एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने दर्यादेवाची पूजा केली। समुद्रात नारळ अर्पण करताना चांगली मासोळी मिळावी, कुटुंबाचा उदरनिर्वाह सुखाने चालावा आणि दर्याच्या लाटांपासून संरक्षण व्हावे अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली। नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी समाजातील प्रत्येक घरातही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते। नारळी भातासह विविध गोड पदार्थ तयार करून सणांचा आनंद साजरा करण्यात आला। वर्षभर दर्यावर कष्ट करणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा दिवस कुटुंबियांना एकत्र आणणारा आणि आपल्या पारंपरिक संस्कृतीची जपणूक करणारा असतो। दर्या आमचा माता पिता, दर्याच आमची उपजीविका म्हणून दर्याला नारळ अर्पण करून त्याचे आशीर्वाद घेणे ही आमची वर्षानुवर्षाची परंपरा आहे अशी भावना यावेळी कोळी बांधवांनी व्यक्त केली आहे। नागोठणे कोळीवाड्यातील या नारळी पौर्णिमा उत्सवातून कोळी समाजाची दर्याशी असलेली अतूट नाळ, श्रद्धा आणि समृद्ध पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडले। स्वराज दर्शनसाठी प्रतिनिधी सुदर्शन कोटकर, नागोठणे, रायकोट। नारळी पौर्णिमेचा आमचा कोळी बांधवांचा सगळ्यात मोठा सण आहे आणि सालाबादप्रमाणे ह्या वर्षी पण आम्ही जोरात कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमेचा सण साजरा करत आहोत। दरवर्षी आम्ही नारळी पौर्णिमा हा पारंपरिक हा आमचा सण असल्या कारणाने हा आमचा सण आम्ही व्यवस्थित साजरा करतो। कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यामध्ये कुठला खंड पडून देत नाही। दर्या आमचा माता पिता आहे। दर्यावरचीच आमच्या कोळी बांधवांचा उपजीविका असते आणि दर्यासागराला आम्ही सालाबादप्रमाणे नारळ देऊन दर्या उसळलेला असतो, त्याला शांत करत असतो। म्हणून आजचा दिवस फार महत्वाचा आहे। इतिहास पुराणामध्ये पण ह्या दिवसाला फार महत्व आहे। नारळी पौर्णिमा म्हणजे आमचा कोळी बांधवांचा सर्वात मोठा सण असल्या कारणाने आम्ही सगळे कोळी बांधव एकत्र येऊन हा सण अतिशय उत्साहाने साजरा करतो। घराघरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गोड पदार्थ करून दर्याला अर्पण केले जातात। नारळ प्रत्येकाच्या घरचा नारळ अर्पण केला जातो। अशा पद्धतीने आम्ही कोळी बांधव हा नारळी पौर्णिमेचा सण साजरा करतो। आज दर्यावरचीच आमचा कोळी बांधवांचा सगळा कुटुंब आहे आणि या दर्यासागरावरची जी काय धनदौलत आम्हाला मिळते त्याच्यावरच आमचं सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे। आई माऊलीचा